पुण्यामध्ये जे आता इतके जीबीएसचे जे पेशंट बघायला मिळत आहेत आणि हा एकदम नवीन डिसऑर्डर काहीतरी लोकांच्या कानी पडतोय. पण यापूर्वी पण मी 2016ला एक केस बघितली होती. सर्वात प्रथम जी माझी केस होती जीबीएसची माझ्या करिअरमध्ये 2016ला माझ्याकडे एक केस आली होती आणि ती सध्या युट्यूब चॅनलवर सुद्धा आहे, ती मी टाकलेली. की तसा तो आला होता, त्याला हातपाय सुद्धा हलवता येत नव्हते, इव्हन कमरेपासूनचा खालचा जो भाग होता तो पूर्णपणे वीक पडलेला होता. तर ज्या वेळेस तो पेशंट आला होता त्या कंडिशन बघता कोणीच विचार करणार नाही की हा होमिओपॅथीने हा पेशंट बरा होईल. पण आम्ही त्या पेशंटला 2 महिन्यामध्ये पूर्णपणे नॉर्मल केलं. त्याचं जी पूर्ण लूज पडलं होतं, पॅरालाइज्ड कंडिशन होती, ती पूर्णपणे नॉर्मल झाली होती. ही झाली 2016ची केस. त्यानंतर माझ्याकडे 2020 आणि 2022 मध्ये सुद्धा अशा केसेस येऊन गेल्यात. तर ह्या इतक्या रेअर आहेत की बघा, मागच्या 8 वर्षांमध्ये माझ्याकडे फक्त आता सांगायला गेलं तर 10 केसेस असतील फक्त. हा जो डिसीज आहे हा पुण्यामध्ये आत्ता बघायला मिळतो, पण हा पूर्वीही आम्ही याच्यावर ट्रीटमेंट केली.